क्यों जब मेरे पति को मारा है ना, हम दोनों को भी मार दो। तब वो वहाँ खड़े रह के बोला, नहीं मोदी को बोलो। काय बोलला तो टेररिस्ट? मोदी को जाके बतावा कि हमने इधर क्या किया है आणि कसं तुमच्या देशात येऊन तुम्हाला मेजॉरिटी जो धर्म आहे आपला हिंदू लोकांना टार्गेट करून कसं मारलं हे जाऊन त्या मोदीला सांग। इतकी हिम्मत या लोकांची झाली आहे। देशवासियों को जिस बेरहमी से मारा है उससे पूरा देश व्यथित है। कोटि कोटि देशवासी दुखी हैं। सभी पीड़ित परिवारों के इस दुख में पूरा देश उनके साथ खड़ा है। उन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। मित्रांनो 22 एप्रिलला जो आपल्या देशात पहलगाममध्ये आतंकवादी हमला झाला, तर त्याच्यानंतर एक देशात रागाची जी सुनामी आली। कारण इतक्या वर्षी जे आतंकवादी आपले हमले झाले तर त्याच्यामध्ये एक समांतर होतं की आतंकवादी यायचे आणि आपल्या लोकांना मारून द्यायचे आणि त्यांचा कधी असा आय टू आय कॉन्टॅक्ट किंवा आता जे भेटत होते त्यांना मारत होते। पण यावेळेस एक गोष्ट अशी घडली की ज्याच्यामुळे लोकांना राग आला की त्यांनी पहिले धर्म विचारला, मुस्लिम आहेस की हिंदू आहे, आणि त्याच्यामध्ये कलमा पडायला लावला। जो मुस्लिम धर्मामध्ये असतो तो कलमा पडायला लावला आणि याच्या पुढे जाऊन त्यांनी लोकांच्या पॅन्ट्स काढल्या आणि खतना झालाय की नाही हे चेक केलं आणि मग त्यांना मारलं। म्हणजे ही घटना इतकी घृणास्पद आहे की हीच घटना जर दुसऱ्या कुठल्या देशात झाली असती, अमेरिका किंवा इंग्लंड किंवा युरोपियन कंट्री कुठे पण, तर ह्या घटनेचा आज इतका वेगळा इम्पॅक्ट झाला असता पूर्ण जगावर। पण हिंदू मेलाय त्याच्यामुळे कोणाला इतकी पडली नाही जगामध्ये। पण भारतात काही लोकांना खूप राग आला आणि स्पष्टपणे इस्लामिक आतंकवाद इथे दिसून आला। त्याच्यामध्ये पण आपली काही जी बोलू ना भिकारचोट लोक आहेत इथे सुद्धा राजकारण करायला लागले। म्हणजे आपले महाराष्ट्राचे काही मंत्री, एक्स मंत्री, त्यांनी तर सरळ एक बोलतात ना बयान दिला काही मतांसाठी की आतंकवाद्यांना एवढा वेळ होता का विचारायला की हिंदू आहे की मुस्लिम आहे। आतंकवादी कधीपासून एवढे फ्री असायला लागले? जसं काही यांना आतंकवादी फ्री आहेत का नाही यांना पहिले येऊन सांगतात। ज्या महिलांचे हजबंड वारले, ज्या लहान मुलांचे वडील वारले, ते तिथल्या तिथे ऑन द स्पॉट जेव्हा सगळे मीडियावाले गेले प्रत्येकाला त्यांनी जे आपले स्टेटमेंट दिले त्याच्यामध्ये सिमिलरिटी एक होती, हीच की हिंदू आहे की मुस्लिम आहे आणि हिंदू असेल त्यांना मारलं। आणि हे ते लोक सांगतात ज्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लोकांना मारलं। पण इथे मतांचं राजकारण चालू झालं। किती घृणास्पद गोष्ट आहे। तर माझं एक विनंती आहे सगळ्यांना की याचं पॉलिटिकल इश्यू करू नका आणि आमच्या भावनांशी खेळू नका। जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए। पहलगाम की जिम्मेदारी 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्युरिटी क्यों नहीं थी? ती लोक काय बोलली आहेत आणि आम्ही आमचं कसं बलिदान झालंय
ह्याचं रंगवून आणि त्यांनी ह्या पॉलिटिशियननी त्या पॉलिटिशियननी असं खेळू नका, कारण आम्ही तो अनुभव घेतला. आमचा माणूस आमच्या समोर मारलाय त्यांनी आणि बोलून मारलाय. असं नंतर मला माहिती आहे काय याच्यात सत्य आहे. त्यांचं काही काही जे वाक्य स्टेटमेंट्स आहेत आता आम्ही सगळं सांगून झालं. तिथे जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी शोधलेले दिसते. हे सगळं त्यांनी बोलून त्यांना मारलेले. ते दहशतवाद काय असतो ना, तो शब्द आम्ही तिथे अनुभवलाय. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. त्यांची जी द्वेषाने बोलण्याची वाक्य ऐकलीत, हात जोडलेत आम्ही त्यांना. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. गोली दागने के पहले ऐसा किसने पूछा नहीं था कि आप हिंदू हो या मुस्लिम हो. ऐसे भी कुछ बातें सामने आई है. अभी धीरे धीरे पूरी जब छानबीन होगी तब ये बातें, सच्ची बात क्या है वो सब सामने आएंगी. ते अजूनही डोळ्यासमोर माझ्या पूर्ण तो माणूस आणि माझे मिस्टर आणि माझे ते धीर पडलेले आणि त्यांनी कशा गोळ्या घातल्यात आणि मेंदू कसा बाहेर आला हे माझ्या डोळ्यासमोर अजून जात नाही. वो फैमिलीज भी कह रही है कि उन्हें भी पूछा गया कि कौन से धर्म के हो. ठीक है ना, अभी ये सब बातें धीरे धीरे सामने आएंगी. ऐसी अभी इंक्वायरी चालू है फिलहाल, क्योंकि 2-3 जो वीडियोज आए वो अलग बयान करते हैं. तो हकीकत जो भी है, जो असलियत है वो इंक्वायरी में सामने आएंगी कि क्या हुआ क्या नहीं. उनको पूछा गया कि आपका धर्म कौन सा है, तब जाकर गोली मारी गई. इसके बारे में अभी पक्की खबर नहीं है, अलग अलग खबरें आ रही है. तुम्ही यांची हिंमत बघा ना. म्हणजे ते घरचे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या घरच्यांना आतंकवाद्यांनी मारलाय, इस्लामिक आतंकवाद्यांनी. पण त्यांना डिफेंड करण्यासाठी हे त्यांच्या घरच्यांना सुद्धा खोटे ठरवायला मागे पुढे बघत नाही. त्यांना सांगतात की तुम्ही खोटे बोलतात, आम्हाला वेगळी खबर आली आहे. एक लिमिट असते कुठल्या तरी गोष्टीची. आणि यांच्या अशाच नालायकांसाठी ना बाळासाहेब ठाकरेंचा खूप फेमस डायलॉग आहे, जो आज पण प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. अरे काय चाटायची म्हणजे किती चाटायची, काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही. आणि जसा हा प्रकार घडला त्याच्यानंतर एक वर्ग या गोष्टीकडे स्पष्टपणे धर्माच्या बाजूनेच बघायला लागला. कारण इथे धर्म विचारून मारलाय तर 100% धर्म हा इथे आतंकवाद्यांमध्ये येतोच. आणि हे मान्य करायला प्रत्येकजण तयार व्हायला लागला, कारण की धर्म विचारून मारत होते. त्याच्यामध्ये एक जी लेडीज होती, महिला होती, तिच्या ज्या पतीला मारला तर ती इंटरव्ह्यूमध्ये सांगत होती की आम्ही पण पहिले या गोष्टींना मानत नव्हतो, हिंदू मुस्लिम. तिच्या नवऱ्याचे सुद्धा काही मुस्लिम मित्र होते. ती स्पष्ट बोलली की या गोष्टी आता हिंदू मुस्लिम आणि सेक्युलरिझम या गोष्टींना मी कसं मानू, कारण की माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीला मारलाय, ते पण तो हिंदू होता म्हणून. जर आज माझा नवरा मुस्लिम असता तर तो वाचला असता. और हमने वो बोलते ही अप्रोच करके उसने बोला हिंदू है मुसलमान. हमने पलट के उसकी तरफ देखा विद अ स्माइल, बिकॉज हमें नहीं पता क्या है, हम तो व्यू एंजॉय कर रहे हैं. विद अ स्माइल, क्या हुआ भैया? तो बोला हिंदू है मुसलमान, मुसलमान है कलमा पढ़. ही लुक्ड इनटू आवर आईज, उसको भी देखा मेरे को भी देखा. बोला हिंदू है मुसलमान, मुसलमान है कलमा पढ़. दिस वाज जस्ट 5 सेकेंड थिंग. उसने हम दोनों ने साथ में बोला हिंदू हैं, विद अ स्माइल, विद अ प्राउड. एंड आई एम रियली प्राउड दैट वी सेड इट. हमारा सेंटेंस नहीं ख़त्म हुआ था, ही वॉज शॉट राइट देयर ब्रूटली. ये धर्म पूछ के मारा है ना, तो ये धर्म से रिलेटेड है. हिंदू पूछ के मारा है तो ये हिंदुओं से रिलेटेड है. अब इसको ये मत बोलिए कि हिंदू मुसलमान एक हो जाए, ये हो जाए, वो हो जाए. इट इज़ अ रियलिटी, इट्स अ बिग स्लैप ऑन आवर फेसेस कि तुम जो हिंदू मुसलमान एक हैं, हिंदू मुसलमान एक है करते रहते थे, ख़त्म कर दिया. वो हिंदू पूछ के मारा है, मुसलमानों को अलग कर दिया. सेफली मुसलमान अपने घर पहुंच पाया है. हम मुसलमान होते हम भी बच जाते, हम भी घर में बैठे होते. इट इज़ हिंदू मुसलमान. आणि हीच खरी गोष्ट जी आहे की हिंदू म्हणून मारलं, हे आपले नेते
असे काही नालायक आहेत की ते मान्य करायला तयार नाही. पण यांच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. पण पाकिस्तान जो आतंकवाद्यांचा पोशिंदा आहे, ज्याने मिलिटरी सोबतच आतंकवादी ट्रेनिंगसुद्धा ते देतात, त्यांच्याकडे अंडरग्राऊंड आतंकवादी ट्रेनिंग होते आणि ओपनली मिलिटरी ट्रेनिंग होते, पण असतात एकच. आणि हे पूर्ण जगाला माहीत आहे. असं नाही की कोणाला माहीत नाही किंवा कोणाला कन्फर्म नाही, प्रत्येकाला माहीत आहे की पाकिस्तान आतंकवाद्यांचा निर्माता आहे. आणि ही लोक आतंकवादी बनून काही लोकांना, काही देशांना भाड्याने देतात. आणि ही रिॲलिटी आहे. आणि ही रिॲलिटी आपल्या देशात पण प्रत्येकाला माहीत आहे. पण आपले काही लोक नेहमी पाकिस्तानच्या बाजूने किंवा पाकिस्तानच्या फेवरमध्ये बोलतात. आणि खरं बघायला गेलं तर या पाकिस्तानवाल्यांच्या याच्यामध्ये इतका दम नाही आहे की हे समोरासमोर येऊन लढतील भारतासोबत. म्हणून हे आतंकवादी पाठवतात. आतंकवादी पाठवल्यानंतर काय होतं, पहिले असं व्हायचं काँग्रेसच्या काळात, जेव्हा आतंकवादी यायचे लोकांना मारून जायचे आणि काँग्रेसच्या गव्हर्नमेंटला थोडासुद्धा फरक नव्हता पडत. ह्या लोकांनी इतके हल्ले सहन केल्यात आणि फक्त 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 मुस्लिम मतांच्या हव्यासापोटी ह्या लोकांनी आतंकवादावर कधी पाहिजे तेवढा कठोर निर्णय नाही घेतला. जेव्हा मोदींची सत्ता आली तेव्हा जेव्हा पाकिस्तानने आपल्या आतंकवाद्यांना पाठवलं तेव्हा मोदींनी उत्तर दिला. आणि ह्या वेळेस पण असा उत्तर दिला की त्यांना पहिले ही अपेक्षाच नव्हती की मोदी इतका मोठा काहीतरी या विषयाला घेऊन पुढे जातील. म्हणून जी आतंकवादी संघटना पहिले कुठेतरी या हल्ल्याची जिम्मेदारी घेत होती, 2 दिवसानंतर ती सुद्धा पलटली. आणि या लोकांनी पलटायला लावलं पाकिस्तानच्या, कारण की त्यांना युनायटेड नेशनमध्ये हा मुद्दा मांडायचा होता. आणि हे स्पष्ट दिसतं. पण तरी ही लोक अशी वागतात आणि यांना आपल्या देशातली काही लोक सपोर्ट करतात. कश्मीर की आज़ादी और मकबूजा कश्मीर के मुसलमानों की मिजरीज के खात्मा का रास्ता कैसे निकलेगा जब जंग भी नहीं करते और मुज़ाकरात भी नहीं. पाकिस्तान का रोल बड़ा की है. हमें ये इशू को अब बड़े संजीदा तरीके से, सस्टेन तरीके से इसको लेके चलना है. इंडिया बहुत बड़ा मुल्क है और कई हिंदुस्तान के लोग आपके साथ सिंपथाइजर भी हैं. अरुंधति रॉय है, ममता बनर्जी है, कांग्रेस पार्टी है, कम्युनिस्ट पार्टी है, लेफ्ट पार्टीज है, दलित पार्टीज हैं. हिंदुस्तान सारे लोग तो नहीं मोदी के साथ. घर में इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. अरे साली, या इस दरिया से हमारा पानी बहेगा. क्या तुझे पीरियड्स हो गए? या उनका खून बहेगा. बोटियां नोचने वाला गीदड़ गला फाड़ने से शेर नहीं बन जाता. कौन रात के अंधेरे में हमले करते हैं, चोर रात के अंधेरे में हमले करते हैं, बुज़दिल रात के अंधेरे में हमले करते हैं. कौन रात के अंधेरे में हमले करते हैं, चोर रात को अंधेरे में हमले करते हैं. हा जो बायला होता त्याला अजून मर्दानगी आणि पुरुषांचे हावभाव सुद्धा येत नाही आणि हा भारताला धमकी देतो. आणि यांच्या सगळ्या नेत्यांचे, म्हणजे तुम्ही इस्लामिक जेवढे नेते आहेत ना त्यांची स्पीच बघा, हे असेच ओरडून बोलतात. कारण की यांची जनता लगेच मूर्ख बनते यांच्या बोलण्यामागे. याच्या मागे थोडी पण हिंमत नाही, पण हा बोलतो अशा ओघात की जसं काय आता येईल धावत आणि भारताला मारेल. याच्या आईला, याच्या बापाला, याच्या आजोबाला कोणी मारलाय? त्यांच्याच गव्हर्नमेंटमधल्या आर्मी चीफ जे असतात. कारण की त्यांचा देश पंतप्रधानावर नाही चालत, त्यांचा देश चालतो आर्मी चीफवर. ते फक्त फ्रंटला पंतप्रधान निवडतात, पण पूर्ण देश चालवतो आर्मी चीफ. आणि याच्या आईला, बापाला, आजोबाला ह्या लोकांनीच मारलाय जे आता सत्तेवर आहेत. आणि हा भाषा करतो आतंकवादाची भारताविरुद्ध, आणि हा भाषा करतो भारताला मारण्याची.
तुमची लायकी अजिबात नाहीये. फक्त तुम्हाला एवढं माहीत आहे की आम्हाला जर भारत मारायला येईल तेव्हा आम्ही युनायटेड स्टेट आणि युनायटेड नेशनमध्ये जाऊ आणि आम्ही तिथे माफी मागू, पण आम्ही कॅमेऱ्यासमोर आल्यावर लगेच छाती उघडी करून धमकी देऊ. ही तुमची लायकी आहे. हा यांचा सुरक्षा मंत्री चेहऱ्याने इतका, म्हणजे आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर नाही बोलत, पण ह्या माणसाकडे बघून ना कोणालाही 2 शिव्या येतील पहिलं. इतका नालायक आणि तेवढ्याच नालायकपणाचा स्वभाव आणि तेवढ्याच नालायक वृत्तीचा हा माणूस आहे. आणि इतका खोटा बोलतो ना की ह्या लोकांना इंटरनॅशनल मीडियावाले, ते पण आता, पहिलेचे नाही, आता काही इंटरनॅशनल जी वेस्टर्न मीडिया आहे यांना नागडं करून तिथे ठेवतो. पण तरी पण या लोकांना लाज नाही, या लोकांना निर्लज्ज आणि खोटे पण असे बोलतात ना की यांना असं वाटतं की दुनियामध्ये कोणाला आज माहीतच नाही की काय चाललंय. यांना असं वाटतं की आम्ही जे क्रिएट करू, आम्ही जे आमचं फोटो तयार करू, प्रत्येक दुनिया असं आरामात एक्सेप्ट करेल. Damn it, we are responding, but to target civilian population, it's extremely unfortunate. Just to point out, Minister, the Indian armed forces say that altogether 9 sites have been targeted, that they haven't hit any Pakistani military facilities. These are terrorist camps that they are hitting. Let me make it very clear, there are no terrorist camps in Pakistan. Pakistan is a victim of terrorism. कोई सेंस है इस बात में? We are fighting the terrorists in our western regions, on our western borders. नंबर 1 का कबीर. We are the frontline state against terrorism. We've laid down 90,000 lives in this war against terrorism. अबे साले, यांच्या सरकारला इज्जत नाही. या गौरव भारिया को लाए ना, इससे मैं पूछूं चाय पीनी है या कॉफी? ये बकबक कर रहा था ना. मुझे चाय पिलाओगे? एक बात बताओ, घर में अम्मी से पूछ कर आए थे कि अपने अब्बू से मिलने आ रहा हूँ? पूछा था किसी से घर पे? अरे छोड़ा, लाहौरी पाकिस्तानी पंजाबी भिखारी कहीं का इंसान, तो भिखारी देख, तुझे अपने बाप दादा का नाम नहीं पता, झूठे. अबे दूसरी पीढ़ी का कन्वर्टेड है, हमसे पूछ रहे अपना नाम बता, दादे का नाम बता, दादे का नाम बता अपना. कॉफी चाय छोड़, गरीब अपने सेकंड जनरेशन कन्वर्टेड है, हमें समझा रहा है 2 कौड़ी का लाहौरी हमें समझा रहा है. अरे छोड़. यांच्या मंत्र्यांना इज्जत नाही. इमरान खान को गालियां क्यों देते थे तुम? हैं? आंकड़े भी बड़ी लगाते होते थे तुम उधर पाकिस्तान में. चुस्त हो गए अभी, हवा निकल गई. शर्म नहीं आती तुम लोगों को ऐसे? हाँ, गिव हिम, ही नीड्स सम. शर्म नहीं आती तुम लोगों को? फकिंग बास्टर्ड, दल्ला, रामी पैन चोद, गंजे के घर जा रहे मरियम से मिलने. फकिंग ऑल इन ब्रेड बास्टर्ड. वहां किधर गई तेरी पैन चोद दल्ले? पैन चोदों ने मुल्क की माँ यह के रख दिया. गंडुआ तुम लोगों ने. पैन चोदो, अपने आकाओं से मिलने के लिए आए हो इधर, खुदी चोदी दे. यांच्या आर्मीला इज्जत नाही. और अब दिखाता हूँ आपको, ये ट्वीट चेक करें स्काई न्यूज की. स्काई न्यूज कहता है कि पाकिस्तान टेलीविजन ने बताया है कि हमने भारत के 2 जहाज गिरा दिए. पाकिस्तान टेलीविजन कहता है कि स्काई न्यूज के मुताबिक पाकिस्तान ने इंडिया का राफेल जहाज मार गिराया है. और तस्वीर क्या चला रहे हैं वो जाली वाली. स्काई न्यूज कह रहा है कि पीटीवी ने बताया जहाज गिर गए हैं. पीटीवी कह रहा है नहीं, हमें स्काई न्यूज ने बताया जहाज गिर गए. ये किसी को भी नहीं पता कि किसने किसको बताया. ठीक है. आणि यांच्या देशाला पण इज्जत नाही. एक दिन आएगा कि हिंदुस्तान नु पिछड़े छोटे थे. मेरा नाम शमाल शरीफ नहीं है. मैं आपको उस खुदाए बुजुर्गों बरतर की कसम खाकर कहता हूँ कि जब तक मेरी जान में जान है, हम सब मिलकर पाकिस्तान को अजीम बनाएंगे, हिंदुस्तान को शिकस्त देंगे इंशाल्लाह. आणि हा यांचा फॉरेन सेक्रेटरी जो इंटरनॅशनल लेवलला आपल्या देशाची बाजू मांडत असतो. ह्याला एक अँकर आहे स्काय न्यूजची, याल्दा म्हणून. मी तर तिचा इतका मोठा फॅन झालोय ना की तिच्या न्यूज मी पूर्ण दिवस बघत असतो. आणि ती इतक्या स्मूथली समोरच्याला इतका डिस्ट्रॉय करून टाकते ना. आणि याच फॉरेन मिनिस्टरला बोलण्यामध्ये तिने हे कबूल करायला लावलं जे पाकिस्तान आज मागच्या 70-75 वर्षापासून कबूल केलं नव्हतं. हिने 5 मिनिटाच्या आज या सगळ्या गोष्टी कबूल केल्या जो आतापर्यंत पाकिस्तान लपवत आलाय. पहले आप वादा कीजिए आप गुस्सा नहीं होंगे. भला मैं क्यों गुस्सा होने लगा? And now again the same thing is. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. आपके माथे से पसीना टपक रहा है. क्या बात कर?
Well, we have been doing this dirty work for United States for about 3 decades, you know. आपकी आंखों में खून उतर आया है। And West, including Britain. हक दिया, हक दिया। अब तक तो मुझे लगा सिर्फ पाद रहा है, लेकिन ना भाई, हक दिया। So that's your argument that even though that was a mistake, and we suffered for that. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है? And that is why you are saying this to me. खत्म हो गया भैया मैटर। If we had not joined the war against Soviet Union and later on the war after 9/11, you know, was not unimpeachable track record. तो मैं 50 बार बोल रहे हैं, पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए, हैं? उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा। बघितलं, म्हणजे पाकिस्तान आतंकवाद करतो हे यांनी देखील मान्य केलं, आणि कोणासाठी करतो तर US, UK आणि काही वेस्टर्न कंट्रीसाठी। याचा अर्थ हेच आहे की हे जे मिलिटरी ट्रेनिंग देतात याच्यामध्ये आतंकवादी पण तयार होतात आणि यांची मिलिटरी फोर्स पण तयार होते। आणि जर कुठे कधी आतंकवाद करायचा असेल, कधी US पूर्ण जगामध्ये एक आपला जिओपॉलिटिकल गेम खेळत असतो, त्यांना कधी पण आतंकवाद्यांची गरज असेल तर ही लोक यांच्याकडनं भाड्याने आतंकवादी घेतात। म्हणून आजपर्यंत पाकिस्तानला वेस्टर्न कंट्रीज यामुळेच सपोर्ट करत आला आहे की ही लोक पूर्ण जगाला आतंकवादी पुरवतात, पण वेस्टर्न कंट्रीला हे न माहीत की हे आतंकवादी तयार केलेले हे नंतर त्यांच्यावरच भारी पडतात। म्हणून आज ट्रम्प कुठेतरी आतंकवाद्यांच्या विरोध थोडीशी कठोर भूमिका निभावतो, पण तरी पण बोलून चालून US प्रेसिडेंट आहे तो, त्याच्या दिमागात काय चालतं किंवा तो काय बोलेल त्याचं पण त्याला माहीत नसतं। पण पाकिस्तानचं हे जे ब्लॅकलिस्ट आहे ना की आम्ही आतंकवाद करतो मागच्या 30 वर्षापासून, हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता भारतासाठी आणि पूर्ण जगासाठी, आणि पूर्ण जगभरात या पाकिस्तानवाल्यांची इज्जत काढली जात होती। That it has the gray thing, which means that it is a government official account. You can see that this is the official Twitter account of the Pakistan government. Your very first stop for the latest policy announcement, information, news on Pakistan. And they tweeted out, this is that account, tweeted out, ये राफेल जेट्स गिराना कन्वेंशनल वॉरफेयर के अंदर। this is from a video game. Literally from a video game. आणि यांची अशी पण इज्जत कुठंच नाही आहे। Inputs coming in at this point in time, Pakistan has now become a global joke. कारण यांनी यांच्या संपूर्ण देशाला एका वेगळ्या जगामध्ये वाढवलं आहे। ज्या गोष्टी झाल्या सुद्धा नाही त्या गोष्टींचा वापर यांनी फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि आपल्या लोकांमध्ये आपलं काम कसं भारतापेक्षा मोठं आहे हेच दाखवण्याचा पहिल्यापासून खोटा इतिहास लोकांसमोर ठेवला आहे। 1965 का वॉर इंडिया ने ही पाकिस्तान जीता था और पूरा इंडिया पाकिस्तान के कब्जे में चला गया था, पर दरिया दिली दिखाते हुए पाकिस्तान ने जीता हुआ सारा हिस्सा इंडिया को वापस लौटा दिया। ना ना ना, ऐसा हम नहीं, पाकिस्तान की इस स्कूल बुक में लिखा हुआ है। लेकिन बस इतना ही नहीं, हिंदुस्तानीज काफिर हैं, धोखेबाज हैं, ऐसा बच्चों को 4th स्टैंडर्ड से ही सिखाया जाता है। फिर यही नादान बच्चे ऐसा कुछ कह देते हैं। इनको रहने नहीं देना चाहिए, जब तक मुसलमान नहीं बनेगा तब तक इधर न रहने। यांच्या बहुसंख्य लोकांना आज सुद्धा वाटतं की यांनी 1999चा कारगिल युद्ध, 1971चा ईस्ट पाकिस्तानचा युद्ध, जो नंतर यांच्या आर्मीला भारतीय आर्मीने नाकावर ठिचून बांगलादेश बनवण्यास भाग पाडला, यांच्या 93,000 सैनिकांना भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेतलं। Any attempt at a conditional surrender? No, sir. The question is either we live or we die. दुसऱ्या महायुद्धानंतर एखादा मिलिटरी सरेंडर जो कुठला मोठा असेल तो म्हणजे पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर केलेला सरेंडर। जवळजवळ 93,000 सैनिकांनी आपले शस्त्र भारतीय सैन्यासमोर जमिनीवर ठेवली आणि जवळजवळ 3 वर्ष भारताच्या वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात आलं। यांच्या इतिहासाच्या बुक मध्ये यांनी पाकिस्तानने भारतावर कसा विजय मिळवला हे लिहिलं आहे। अशी यांची खूप मोठी लिस्ट आहे जिथे इतक्या बेशर्मीने यांनी इतिहास सांगितला आहे आणि या लोकांना या गोष्टीची जरा सुद्धा लाज नाही। आजची परिस्थिती अशी आहे की कोणतीच गोष्ट आपण लपवू शकत नाही, खूप वेळ आपलं खोटं लोकांना सांगू शकत नाही, तरी सुद्धा या लोकांना अजिबात लाज नाही। त्यांचे जवळजवळ 11 एअरबेस आणि मोठ्या प्रमाणात आतंकवादी
ठिकाणे आणि आर्मीचे ट्रेनिंग कॅम्प्स, नंतर यांचे एअरजेट जवळजवळ 40 एअर पायलट मारले गेले आणि त्यांचे व्हिडिओ, फोटो सर्व काही भारतीय सैन्याने जगासमोर ठेवले. ते आजच्या युगात खरे की खोटे एका मिनिटात शोधू शकतो. पण यांना एकही सबूत दाखवता आला नाही. आम्ही भारताचा इतक्या प्रमाणात नुकसान केलं. आणि काही ठिकाणी यांनी मोठे मोठे दावे केले. भारताचे 5 नंतर 6 नंतर 8 के भारताचे राफेल एअरजेट विमान यांनी पाडली. जेव्हा प्रूफ दाखवण्याची वेळ आली तेव्हा यांचा विदेश मंत्री बघा काय बोलतो. प्लस एका भारतीय इंग्रजी न्यूज चॅनलचे अँकर आहेत पलकी शर्मा, यांनी कसा मजेदार उत्तर देऊन यांना पूर्णपणे गार केला. एकदा बघा. Pakistan claims it shot down 5 Indian Air Force jets and a drone, as I understand. Where's the evidence for that, sir? It's all over the social media. Look at their defense minister, Khwaja Asif. Yesterday he went on CNN, the American channel, and he claimed that Pakistan had downed 5 Indian jets. Yeah, that's what I heard yesterday. The anchor asked him for evidence. Do you know what Asif said? He said it's all over social media. That's their source of information, social media. Next time, maybe he'll be quoting his family WhatsApp group. And this is Pakistan's defense minister. Unfortunately for them, there are more such specimens. Like information minister Ataullah Tarar, he is denying the existence of terror camps altogether. He says India attacked. तिकडे पाकिस्तान आपली प्रेस कॉन्फरन्स रोज घेत होते. त्यांच्याकडे सबूत काय होते? भारतीय राजकारण्यांचे स्टेटमेंट. कोणत्या पक्षाचे? 90% फक्त काँग्रेस पक्षाचे. But let's see, if we want to understand what happened at Pahalgam, that what are the people there in India and Kashmir saying. Let's see what they are saying, who are actually over there. 10 लाख से ज्यादा यहाँ पर आर्मी है. अगर यहाँ पर इतना फौज है, वो क्या कर रही है? वो जख मार रहे हैं. वहाँ पर 200 बंदे थे, तब वहाँ पर क्यों नहीं आर्मी थी? पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, 27 लोगों की जान गई, वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेलियर नहीं है, ये सरकार का फेलियर नहीं है. ये प्लान करके मत करो. चक्के नाकों पर आप हर जगह आपको मिलिट्री दिखेगी, पुलिस दिखेगी, सीआरपीएफ दिखेगी. किस लिए? बॉर्डर पे हैं तो कहां से आए? जहां तक पहुंचे हैं तो वापस कहां गए? जिस तरीके से किया गया रिटेलिएशन नहीं हो सकता है. अगर 7 लाख से 12 लाख के आसपास यहाँ सिक्योरिटी फोर्सेस है, उसके बावजूद उनको ये पता नहीं इंटेलिजेंस फेलियर. सिक्योरिटी रहते हुए भी एक ऐसा लैप्स हुआ और ये सिक्योरिटी लैप्स है. What happened to our intelligence? Have we failed somewhere? And if we have, why have we failed? इंटेलिजेंस फेलियर है, सिक्योरिटी फेलियर है. यहाँ 7 लाख फौजी है जमा कश्मीर में. एक छोटा सा इलाका है, 7 लाख फौज है, वो कहाँ है? वहाँ पे गाड़ी नहीं जा रही है, पैदल इंसान जा रहा है. सिक्योरिटी इतनी है कि वहाँ से कहाँ से टेररिस्ट. म्हणजे या काँग्रेस पक्षांनी ह्या 14 दिवसात जो काही आपला खरं रूप दाखवलं की आम्ही आतंकवाद्यांच्या बाजूने, आम्ही पाकिस्तानच्या बाजूने, पाकिस्तानी गव्हर्नमेंटला सूट होतील असे स्टेटमेंट त्यांनी त्यांच्या मीडियामध्ये दाखवले. मग तुम्ही विचार करा, ही पार्टी जी काँग्रेस पार्टी आहे ह्याला सपोर्ट करणारी लोक आणि या पार्टी मधली लोक किती नीच असतील. म्हणजे आपला जो दुश्मन आहे पाकिस्तान, त्यांच्या बाजूने त्यांच्या फायद्यासाठी जे काही व्हिडिओ असतील ते शो केले. त्याच्यामध्ये काँग्रेस नेत्यांचे स्टेटमेंट आणि काही असे आपले इंडियामधले लिब्रांडू किंवा फालतू जे युट्यूबर्स आहेत त्यांचे स्टेटमेंट. मग तुम्ही विचार करा, जर देशाला आज आपल्या एकतेची गरज आहे, आज देशाला जेव्हा खरोखर प्रत्येक भारतीयाची गरज आहे, हे वर्षभर मोदीला शिव्या देतात, पण यांनी ह्या वेळेस पण भारताच्या विरुद्ध काम केलं. कुठेतरी देशाला नुकसान होईल असंच काम केलं. मग हे कसले भारतीय? जब सेना कह चुकी कि आवर जॉब इज टू हिट टारगेट्स नॉट काउंट बॉडी बैग्स, जब सेना कह चुकी ऑब्जेक्टिव हैज बीन अचीव्ड, जब सेना कह चुकी लॉसेस आर अ पार्ट ऑफ एनी कॉम्बैट सिनेरियो, जब सेना को इस बात की परवाह नहीं कि क्या नुकसान हुआ क्या नहीं, जिन्होंने अपनी जान की बाजी लगाई है वो जान की परवाह करने को तैयार नहीं है. इन लोगों को बड़ी आग लगी हुई है कि कितने विमान गिर गए. जब सेना को इस बात का गर्व है कि जो लक्ष्य थे उन्हें पूरा किया गया, तो राहुल गांधी को क्यों इस बात की पड़ी कि भारत ने कितने विमान गवा दिए? क्या इंटरेस्ट है उनका इस बात को जानने में कि कितने विमान गिरे हैं, और वो भी तब जब भारतीय सेना ने अभी तक माना नहीं है कि विमान गिरे हैं. ऑफिशियली कोई स्टेटमेंट नहीं है. उनको किसने बता दिया कि विमान गिर गए? कांग्रेस का कोई एक कांड हो तो आदमी सोचे. इनको नरेंद्र मोदी की हर चीज से दिक्कत है. अब प्रधानमंत्री मोदी ने पाकिस्तान को एक्सपोज करने के लिए सारे दलों के लोगों को मिलाकर एक टीम बनाई, तो कांग्रेस को वहां भी दिक्कत. आणि मला तरी वाटतं भारतीय सरकारने
देशाच्या विरुद्ध काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काहीतरी कायदा करणं गरजेचं आहे. तुम्ही मोदीला शिव्या घाला, मोदी स्वतः बोलतात की मी आज 40 वर्ष झालं शिव्या खातो, पण मी कधी मागे पाहिलं नाही. हम ये जो सह रहे हैं ना, इसी का कारण है कि हम पूरी तरह डेमोक्रेट है, हमारे रगों में डेमोक्रेसी है. वरना जो गालियां पड़ रही है, जिस प्रकार का जुल्म हम पर हो रहा है, चुपचाप सहते जा रहे हैं. मजबूरी नहीं है जी. दुनिया की सबसे बड़े लोकतंत्र का पूर्ण बहुमत के साथ 10 साल से शासन, बेदाग सरकार, 13-14 साल का राज्य का मुखिया के रूप में शासन, 23 साल का लंबा जीवन, एक दाग नहीं लगा है. उसके बावजूद भी ये जितनी गाली गलौज को एक आदमी सह रहा है, एक शब्द बोले भी ना सह रहा है, इससे बड़ी डेमोक्रेसी का पुरावा प्रूफ क्या हो सकता है. पण भारतीय गव्हर्नमेंटनी कुठेतरी विचार केला पाहिजे, ह्या लोकांचा आता तरी काम काढण्यात आला पाहिजे. कारण की ह्या लोकांनी अशा वेळेस दुश्मन देशाला सूट होईल असे स्टेटमेंट दिले, जेव्हा खरोखर भारतीय जनतेची यांना थोडीशी तरी केअर असती तर यांनी हे स्टेटमेंट दिले नसते. इतके नीच दर्जाची ही लोक, आणि यांना सपोर्ट करणारी जी काही लोक आहेत ते तर महानीच. हे झाले आपल्या देशातले गद्दार. यांना आपण थोडा वेळ बाजूला ठेवू, कारण यांच्यावरच जर बोलायला गेलो तर पूर्ण वेब सिरीज बनेल या गद्दारांची. आणि वेब सिरीज पण अशी बनेल ना, 10 सीझन आरामात चालेल. पण आता जरा पाकिस्तान मधल्या काही नमुन्यांकडे आपण येऊ. या पाकिस्तानी नमुन्यांमध्ये असे वेगवेगळे व्हरायटीचे नमुने आहेत, आणि यांच्यामध्ये एक समांतर एकच गोष्ट फक्त आहे, ती म्हणजे यांची पादरी धमकी. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक नमुना उठ सूट फक्त धमकी देतो भारताला. पूर्ण तर एक जण पण करत नाही. किती दिवस यांची रात्रीची झोप उडाली आहे, पण यांना जसा सकाळी जाग येते तशी भारताला धमकी. दुसऱ्या दिवशी दुसरा एक येतो धमकी द्यायला, तिसऱ्या दिवशी तिसरा येतो. यांचे क्रिकेटर्स, यांचे पॉलिटिशियन, यांचे आर्मीचे लोक, यांचे मीडियाची लोक, प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळी व्यक्ती वेगवेगळी धमकी देते, पण एकाने पण आपली धमकी कंप्लीट केली नाही. पण यांचे दिवसेंदिवस वेगवेगळ्या धमक्या येत आल्या. यांच्या धमक्यांचे जरा प्रकार बघा. मुसलमान रोजे अव्वल से जानता है, गजवा गुजरे बदर का हो या फिर आने वाले हिंद का, जमीनी बुतों को पूजने वाले 1000 हो या फिर 14 लाख हो, इससे फर्क नहीं पड़ता. 50 रुपए कट ओवर एक्टिंग की वजह से. 1965 का मार्का तो याद ही होगा, जब 1 मिनट से भी कम में पाक फजाया के हीरो MM आलम ने दुश्मन के 5 तैयारे मार गिराए थे. रस्सी जल गई पर बल नहीं गया. हमारे अकाउंट बंद कर रहे थे तो हमने भी घर में घुस के मारा है. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. हमारे अकाउंट बंद किए थे इन्होंने. हमने सोचा कि इन्होंने अकाउंट बंद कर दिए, हम क्या करें. हमने एक तराना तैयार किया था, वो हमने जियो टैगिंग के जरिए वहां पे एड्स का एयर टाइम खरीद के हर इंडियन यूट्यूब चैनल के ऊपर अफवाज पाकिस्तान का तराना चलाया. अगर पेट में दाना पानी ना हो तो रात को नींद उड़ जाती है. अगर इंफॉर्मेशन वॉर में भी और आगे आए तो ऐसी मार मारेंगे कि अभिनंदन को भी भूल जाओगे. उसको तो चपेड़े पड़ी थी. खाने को चने नहीं पिछवाड़ा मांगे जायफल, तनख्वाह 550, कंधे टांगे राइफल. दुश्मन ने घुटने टेक दिए, भारत ने हथियार डाल दिए और पाकिस्तान के साथ सीज फायर कर लिया. आई एम सॉरी बाबू. की पॉलिसी ये होनी चाहिए कि आजाद कश्मीर में एक भी गोली आई, हम गोली नई दिल्ली पे मारेंगे, बॉम्बे पे मारेंगे, गुजरात में मारेंगे, कर्नाटक में मारेंगे, सिलिकॉन वैली में मारेंगे, मद्रास में मारेंगे. दादागिरी निकाल दूंगा मैं. और नरेंद्र मोदी, तूने पाकिस्तानियों को कहा है कि पाकिस्तानियों को प्यासा मारूंगा. तुम अगर एक बात की औलाद हो तो क्या भेंचोद हम लोग क्या 135 करोड़ हिंदुस्तानी घर में बैठ के आधा मादा कौन पादा खेलेंगे. चूतिया साला कुछ भी बोलता है मादरचोद. अक्कल नाम की चीज नहीं, गांडू लोग तुम लोग को. आज मादरचोद जो फौज सिर्फ 6 घंटे में $70 बिलियन उड़ा कर रख सकती है, वो जब अडानी और अंबानी की एम्पायर के ऊपर हमला करेंगे तो क्या होगा. यही वजह थी कि भारत रोता पीटता ट्रम्प के पास पहुंचा, रोता पीटता सऊदी अरब के पास पहुंचा, रोता पीटता UAE के पास पहुंचा. ये लवड़ी है ना, लवड़ी. इसको एक बताना चाहता मैं. पहला अपना मुल्क संभालो, तुम लोग की माँ का भोसड़ा. समझा. 22 करोड़ आवाम है ना तुम लोग की.
हाँ, वो संभाल तेरी माँ का भूसड़ा। कश्मीर जिस पे भारत गैर कानूनी तौर पर काबिज है वो भी पाकिस्तान का हिस्सा बनेगा, क्योंकि कश्मीर हमारी शहरग है। मुझे लगता है यार वो जो मिसाइलें है ना वो इनके नूर का एयरबेस में नहीं, इसके एयरबेस में घुस गई है और भारत इस पर काबिज है। मेरे ख्याल से वो वक्त दूर नहीं है जब भारत में एक और 1947 होगा, 1947 होगा, भारत का सीना चीरकर जिस तरह पाकिस्तान बना था। बिल्कुल चुप, हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? अपने एयरफोर्स को अनबीटेबल बना दिया है, कंपेरेबल और इवन मोर टू अ वेस्टर्न एयरफोर्स। इंडिया का तो एयरफोर्स तो कुछ नहीं है हमारे सामने अभी। हमने इनको इतनी पिटाई की है कि आधा इंडिया हमारे प्लेन्स उधर आराम से जा सकते हैं। तेरे घर में घुसकर टकले तेरा ये टकला बजा के गए हैं, तेरे जो पिछवाड़े से है ना रेडी से निकलने लग गई है, और इससे ज्यादा मैं क्या बोलूं। एक जमाना हुआ करता था कि सरहद के इस पार हो या उस पार हो, पंछी, नदियाँ और पवन के झोंकों की तरह दोनों तरफ से गानों, फिल्मों, अदाकारों, गुलकारों का आना जाना लगा रहता था। जो इतनी बदल गई है, सीधा जहर से प्यार मोहब्बत रस की धार बरसा रही है। पता नहीं किस चीज की खुशियां मना रहे, मुझे तो लगता है ये इसी चीज की खुशियां मना रहे होंगे कि जिंदा बच गए। इतनी हिस्ट्री का वो जो बच्चे लड़े, जो हमारे हैकर्स लड़े हैं, मैं हैरान हूं। तो तुझे अक्ल है? तू क्या बोल रही है? अक्ल है? यार इंडिया से खबर आई है इंडिया पाकिस्तान पे हम पे हमला करने वाला है। पाकिस्तान पे सर्जिकल स्ट्राइक की जाएगी और ये जो सर्जिकल स्ट्राइक होगी इसको अक्षय कुमार अपने नई आने वाली बॉलीवुड मूवी के अंदर लीड करेंगे। अभी बता है, अभी तूने गार्ड में उंगली किया ना, अभी बता है। पाकिस्तान के ऊपर आज से तकरीबन 12 ड्रोन हमले हुए हैं। लाहौर, सियालकोट, गुजरांवाला, चकवाल, गुजरात, सिंध के 2-3 सिटीज में अटैक हुआ है। तो भाई अपनी हिफाजत हमने खुद करनी है। अब ये मामला काफी संगीन हो चुका है, वो अंदर तक घुस चुके हैं, तो अपने घर वालों की, बच्चों की हिफाजत खुद करें। मैं अगेन कह रहा हूँ, खुद करनी है हमारे पास, इससे आगे कहने के लिए कुछ नहीं बचा। मोदी की हुकूमत जब से आई है ना, इसमें क्या कोई आप पाकिस्तान की फेवर या उनसे कोई उम्मीद नहीं रख सकते कि वो कोई ऐसी चीज करेंगे जिससे पाकिस्तान को फायदा हो। कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांग। बीजेपी की हुकूमत पहले भी रह चुकी है, पहले भी प्राइम मिनिस्टर्स वगैरह आए हुए हैं, बड़े अच्छे रिलेशनशिप, लेकिन मैं सिर्फ स्पेसिफिक इस मोदी की बात कर रहा हूँ, ठीक है ना। तो मुझे तो कोई उम्मीद नहीं है। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। और वो नुकसान ही देंगे, फायदे वाला काम, फायदे वाली कोई चीज मुझे उनसे नजर नहीं आती। जब काटने की औकात नहीं होना तो भौंकना भी नहीं चाहिए। पहलगाम में उसने खुद वो किया है जो कुछ किया। एक गवर्नमेंट है मोदी जिसने दिमाग खराब किया हुआ है, जिसका अपनी खोपड़ी आउट हुई हुई है और सारी दुनिया को वो बदअमनी में डाल रहा है। क्या बात कर रहे हैं? They will sacrifice themselves so you have a chance. बेशरम हो तुम लोग। अरे काहीतरी चांगलं कर जीवनात, नाही जनाची तर मनाची तर ठेव। या सर्व पाकिस्तानी भिकाऱ्यांना वाटलं होतं की मोदी फक्त सर्जिकल स्ट्राईक सारखं काहीतरी करतील आणि देशातील जनतेला कुठेतरी शांत करतील आणि बदला घेतला म्हणून लोक पण शांत होतील आणि हळूहळू विसरून जातील। पण मोदींच्या भाषणात जेव्हा त्यांनी हे शब्द वापरले की आतंकवाद्यांना तर ठार करूच, पण त्या आतंकवाद्यांच्या वर असणाऱ्या आकांना सुद्धा आसमान दाखवू आणि त्यांची जी काही भूमी आहे जिथे ते अशा आतंकवाद्यांना बनवण्याचं काम करतात ती भूमी सुद्धा नष्ट करून टाकू। आणि यांना माहित होतं की मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, पण इतक्या आतमध्ये येऊन मारतील हा विचार त्यांनी कदापि केला नव्हता। पण त्यांना हे माहित नव्हतं की भारतीय डिफेन्स आणि अटॅक सिस्टम ही इतकी स्ट्रॉंग झाली आहे की एकाच ठिकाणी राहून आणि एलओसी क्रॉस न करता भारत पाकिस्तानचा कुठलाही भाग उडवू शकतो। जब दीपक बूझने को होता है ना तो लौ फटफटाती है, तो ये वो फटफटाहट है। अब उनको अंधेरे में जाना ही। आणि शेवटी ती वेळ आलीच, मग सुरू झाला ऑपरेशन सिंधूर।
ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। 9 terrorist camps were targeted and successfully destroyed. Over the last 3 decades, Pakistan has systematically built terror infrastructure. भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे। हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंक की जड़ें निकलती हैं। दूसरा, कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा। तीसरा, हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे। ऑपरेशन सिंदूर के दौरान दुनिया ने पाकिस्तान का वो घिनौना सच फिर देखा है, जब मारे गए आतंकियों को विदाई देने पाकिस्तानी सेना के बड़े बड़े अफसर उमड़ पड़े। स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म का ये बहुत बड़ा सबूत है। Prime Minister made clear what was India's new normal. Fitting response to every terror attack, no tolerance for nuclear blackmail, no distinction between terrorists and those supporting them in Pakistan. Security analysts believe Prime Minister Modi's explicit mention of India's response to future terrorist attacks is a first. When one is analyzing what was going on 8th of May, on 9th of May, and especially on the morning of 10th of May, it is becoming clear that the Indian armed forces have, in the course of a very carefully planned, carefully orchestrated, methodic, systematic operation, bit by bit and piece by piece, disabled the Pakistani integrated. Not in anticipation of an action, but after having taken the action. पाकिस्तान के एयरबेस, उनके सैन्य ठिकाने हमने कुछ ही मिनट में तबाह कर दिए। ये नया भारत है, ये नए भारत की ताकत है। Indian Navy's action is part of the escalation ladder mechanism which we have worked out
amongst 3 services. This time, if Pakistan dare take any action, and Pakistan knows it, what we are going to do. That's all. Our aim was not to inflict casualties, but in case there have been, it is for them to count. Our job is to hit the target, not to count the body bag. We are always prepared to face any eventuality. And like I said, that's for the sovereignty, the territorial integrity, and the safety of our citizens. So whatever has to be done will be done. Outlining the specifics of that response, I've already made it clear that there will be a response and it will be fierce and it will be punitive. All I can say is that we have achieved our objectives that we selected, and all our pilots are back home. The overwhelming operational edge of Indian Navy at sea contributed towards Pakistan's urgent request for a ceasefire yesterday. तर मित्रांनो, आपण आता ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू. आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पहलगाम हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर पर्यंत काय काय घडलं, कोणत्या देशाकडून कसा प्रतिसाद आला, भारताने आपली ताकद पहिल्यांदा जगासमोर कोणत्या लेवलला आणून दाखवली आणि पाकिस्तानची लायकी कोणत्या लेवलला जाऊन काढली, आणि काही भारतामध्येच राहून पाकिस्तान प्रेम दाखवणारे किंवा भारताच्या सैनिकांविरुद्ध किंवा भारतीय गव्हर्नमेंटच्या विरुद्ध एखादा अजेंडा चालवण्यासाठी कशा भारतामध्ये राहूनच काही गोष्टी चालवल्या, हे सुद्धा काही प्रमाणात पाहिलं. पण पुढच्या व्हिडिओमध्ये या सर्वांचा आपण समाचार व्यवस्थित टप्प्यामध्ये राहून घेऊ की भारतामध्ये राहूनच ही लोक इतकी गद्दार कशी झाली आणि यांची हिंमत इतकी कशी झाली की भारतामध्ये राहून तुम्ही देशाच्या विरुद्ध कामे करता. तर पुढच्या व्हिडिओसाठी 1 ते 2 दिवस फक्त वाट बघा. नक्की लवकरात लवकर तो व्हिडिओ आणेन मी. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देशाशी एकनिष्ठ राहा. देश धर्म असेल तरच देवधर्म करून उपयोग होतो. संतांनीच आपल्या ग्रंथामध्ये किंवा आपल्या संतवाणीमध्ये हे म्हटलं आहे, देश धर्म हाच खरा देवधर्म. जर देश धर्म तुमच्यामध्ये नसेल तर तुम्हाला कितीही देवदेव करो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा फायदा होणार नाही. म्हणून देशाशी नेहमी एकनिष्ठ राहा. या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी लवकरात लवकर करा आणि कमेंट्स करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या या चॅनेलची एंगेजमेंट वाढेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आपली काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम.